मित्रांनो मित्रांनो ठाणे शहरामध्ये पेपर झाला. पेपर झाल्यानंतर आता मुलांना पडले मेरिट लिस्ट किती लागेल, काय लागेल, ओपन मेरिट लिस्ट किती लागेल, कास्ट वाईज मेरिट लिस्ट किती लागेल, अनेक प्रश्न मुलांना पडलेला आहे. आणि अनेक मुलं कॉल करून सांगतात, सर मला एवढे मार्क मिळालेत, माझं सिलेक्शन होईल का? त्याबद्दल एक आपण अंदाजित चर्चा करणार आहोत. सोबतच ठाणे शहरामध्ये कॉपी प्रकार सुद्धा आपल्याला आढळलेला आहे. तर कॉपीची सुद्धा न्यूज व्हायरल झालेली आहे. तर कॉपी करण्यात सुद्धा ठाणे शहरामध्ये आढळलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. तर पहा मित्रांनो, ठाणे शहरामध्ये पेपर झाला. पेपरमध्ये जवळपास 75 प्रश्न हे फक्त जीके वरती विचारले गेले. आणि याच्यामध्ये जवळपास 80% प्रश्न हे रिपीटेड प्रश्न होते. आणि फक्त 10 ते 15 मार्काला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण विचारले गेले. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका होती. तर परीक्षेचा जो काही स्तर होता तो सोपा होता. ठीक आहे, बऱ्याच मुलांना चांगले मार्क देखील आले आहेत. आणि मी एक अंदाजे तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मागच्या वर्षीचे मेरिट जे होतं ओपन वाल्यांचं 135 मार्काला होतं. तर या वर्षी सुद्धा ओपन वाल्यांची जी काही मेरिट लागणार आहे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवला होता. तरी सुद्धा अनेक मुलं म्हणतात की सर मला एवढे मार्क आलेत, काय आलेत, मी सेफ झोन मध्ये असणार का? बघा, पहिली गोष्ट, जो 135च्या पुढे गेलेला आहे तो तर सेफ झोन मध्ये आहे, त्याचं काय टेन्शनच नाही. कारण 135च्या पुढं ओपनची मेरिट नाही जाऊ शकत. गेलीच तर एखादी मार्काने जाईल, जास्तीत जास्त त्याच्या खालीच मेरिट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काय ओबीसी आहे, ओके, ओबीसी नंतर एसबीसी आहे, एसी बीसी वाले आहेत, यांची जी काय मेरिट आहे 30+ वाले जे आहेत, 130+ वाले, यांचं कदाचित काम होऊ शकतो. पण याच्यामध्ये सुद्धा थोडा बहुत 19-20 होणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, आता सेफ झोन तर म्हणू शकत नाही, पण 130-33+ जर असेल तर पूर्णपणे सेफ झोन मध्ये असणार. पण जे 130 वाले आहेत त्यांना 50-50% चान्स असू शकतो ठाणे शहरामध्ये लागण्याचा. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, 3 कास्ट जरी मी तुम्हाला सांगितले तर याचा सविस्तर व्हिडिओ मी अगोदरच बोलून ठेवलंय, सांगितलंय की एवढी एवढी मेरिट लागू शकते. बाकी आता आपल्याला एकच पर्याय आहे, मेरिटची वाट बघणे. हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे. हे काय अंदाजित मेरिट असतात, एक पेपरचा पॅटर्न बनवून मेरिट तयार केलेला असतो, ग्राउंडचे मार्क बघून मेरिट तयार केलेला असतो. तर याच्यामध्ये थोडाफार फरक पडणार. ओके, जरी तुम्हाला मार्क कमी असेल, 128 वाले कोणी असतील, कोणी 124 वाले सुद्धा असतील, तरी तुम्ही हिंमत सोडू नका. काही होऊ शकतं. कदाचित 124 वाले सुद्धा मुलं बसू शकतात, कास्ट मधले असले ते. कदाचित 125, 121 वाले सुद्धा जर त्यांच्याकडे आरक्षण असेल तर तेही बसू शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं हिंमत ठेवावं लागेल, थोडंसं वाट बघावं लागेल. ओके. बाकी मित्रांनो, मेरिटचं काय ते आज ना उद्या लागणार आहे. तर बघा, ठाणे सिटीमध्ये, ठाणे शहरामध्ये गैरप्रकार सुद्धा आढळला. ज्या पद्धतीने मागच्या वर्षी मुंबईचं झालं होतं त्याच पद्धतीने ठाण्यामध्ये सुद्धा प्रकार घडला आहे. आणि या प्रकारामध्ये एक मुलगी आहे, ती मुलगी मोबाईलचा वापर करून तसेच ब्लूटूथचा वापर करून कॉपी करत होती आणि एकंदरीत ती पकडली गेली. आणि याच्यामध्ये तिची एक मैत्रीण सामील होती, जी काय बाहेर बसून इंट्रोडक्शन देत होती, आणि एक एजंट सुद्धा होता जो काही सगळी माहिती पुरवत होता. तर अशा पद्धतीने ती मुलगी सापडली. आता बघा, आम्ही वारंवार सांगतो, बाबांनो अभ्यास करा, चांगली प्रॅक्टिस करा आणि स्वतःच्या जीवावरती पोलीस व्हा. असं काही करायचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्हाला आत्ताच नाही तर भविष्यात सुद्धा प्रॉब्लेम होईल. आणि आता सीन काय झालं, हेच झालं. आता ही मुलगीने एवढी मेहनत करून तिथपर्यंत पोहोचली असेल, 5-6 महिने तिने मेहनत केली असेल, तिला ग्राउंडला चांगले मार्क भेटले म्हणून ती लेखीला क्वालिफाईड झाली. आणि शेवटी काय झालं, एक गैरप्रकार करण्याच्या नादामध्ये सापडली गेली. आणि याच्यानंतर ती भरती पण देणार नाही, आणि याच्यानंतर तिच्यावरती कारवाई होईल ती वेगळी गोष्ट. म्हणजे एवढं सगळं आयुष्याची बँड वाजली ते एका चुकीमुळे. त्यामुळे गैरमार्गाचा वापर करूच नका ना. जे काय असेल ते तुमच्या हिमतीवरती करायचा प्रयत्न करा. सिंपल आहे. 6 महिने जर चांगली प्रॅक्टिस केली, फक्त 6 महिने अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टी केला तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये सिलेक्ट व्हाल. पण याच्यामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करणार, नको त्या काम करणार आणि बिनकामाच्या रिकाम्या कामामध्ये पडणार, तर याच्यामध्ये नुकसान तुमचंच होणार आहे. म्हणून सांगतो, असं काही भानगडीत पडू नका. प्रयत्न करत राहा, प्रयत्नशील राहा, नक्कीच काम होईल. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. एक म्हणजे मेरिटचं तुम्ही लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, जे होईल ते होईल. अजून एक लक्षात घ्या, मेरिट बरोबरच तुम्हाला
9,000 पदांची भरती अजून निघते। लक्षात घ्या, डिसेंबर मध्ये पोलीस भरती निघणार आहे। जरी तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन काही कारणास्तव नाही झाला तरी तुमच्यासाठी पुढचा चान्स आहे। त्यामुळे रडत बसू नका, तर लढायला शिका आणि येणारा काळ हा तुमचाच असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।